राजा बळीने त्या बटू वामनाला सांगितलं, महाराज मागा, काय देऊ तुम्हाला? लग्न करण्याची इच्छा आहे, मुलगी देतो. संपत्ती पाहिजे, संपत्ती देतो. काय पाहिजे ते मागा. धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, गाई पाहिजे, भूमी पाहिजे, काहीही मागा, द्यायला तयार आहे. वामन भगवंतांनी सांगितलं, राजा मला काहीही नको. नाही नाही मागा. माझ्या दारातून जर तुम्ही विनमुख गेलात तर माझा यज्ञ पूर्ण होणार नाही. मागा. आणि मग बटू वामनाने राजा बळीकडे 3 पदभूमी मागितली. बरं का? ऐका. आणि प्रकार काय झाला? 3 पावलं भूमी मागितल्याच्या नंतर दैत्य गुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी होते. राजा बळीला सांगितलं, ए राजा, अरे तो श्रीहरी विष्णू आहे, कपटानं तुझ्याकडे आलाय. राजा बळीनं सांगितलं, देव आलाय ना माझ्याकडे, बरं का? त्याला सुद्धा दान देण्याची दानत माझ्याकडे आहे. देवगुरु बृहस्पतीने सांगितलं, अरे राजा, संकल्प सोडू नको. अशामध्ये दैत्य गुरु बृहस्पतीचं, दैत्य गुरु शुक्राचार्यांचं राजा बळीनं ऐकलं नाही. दैत्यांचे गुरु आहेत ना शुक्राचार्य. आणि मग गुरुचा अपमान झाला राजा बळीकडून. कसा झाला ऐका. 3 पदभूमी देण्यासाठी संकल्प सोडत असताना हातावरती तांदूळ घेतले आणि पाणी टाकणार. एवढ्यामध्ये ज्या झारीनं पाणी टाकायचंय त्या झारीच्या तोंडाला शुक्राचार्य जाऊन बसले. दैत्य गुरु शुक्राचार्य झारीतलं पाणी संकल्प सोडण्यासाठी खाली का पडत नाही म्हणून राजा बळीने एक दर्भाची, एक गवताची काडी घेतली आणि त्या झारीच्या तोंडात घातली. ऐकणे. आणि शुक्राचार्य आत असल्यामुळे शुक्राचार्यांचा डोळा फुटला आणि रक्त घळघळ घळघळ रक्त व्हायला लागलं आणि पाणी पडलं. संकल्प सुटला. 3 पदभूमी देण्याचं ठरलं. शुक्राचार्याने सांगितलं, ए राजा, मी तुझा गुरु आहे आणि तू माझं ऐकत नाहीस. तुझं सर्वस्व धुळीला मिळेल, तू कंगाल होशील. या न्यायानं बळीचं सुद्धा सगळं धन निघून गेलं. पुढे कथा माहित आहे तुम्हाला. वामन भगवंताने पहिल्या पायामध्ये भूमी आटवली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग लोक आठवला. वामनाचा पाय सत्यलोकामध्ये गेला. पुढे वामन भगवंताच्या पायाच्या अंगठ्याचा अभिषेक केला ब्रह्मदेवाने आणि त्याच्यातून देवगंगा, देव नदी गंगा भूमीवरती आल्याची कथा आहे. गोड आहे. श्रीमद भागवतामध्ये मोठा विस्तारित विषय आहे. मला सांगायचंय. आणि मग राजा बळीला वामन भगवंताने सुतळ नावाच्या पाताळात नेऊन घातलं, बळीच्या डोक्यावर पाय देऊन. आणि गुरुच्या शापामुळे बळीची सुद्धा संपत्ती सागरात पडली सगळी. अशामध्ये देवराज इंद्र आणि राजा बळी या दोघांनी मिळून समुद्राचं मंथन करायचं ठरवलं. बरं का? लोणी काढण्यासाठी मंथनच करावं लागतं ना, असं घुसळावं लागतं ना. जुन्या काळामध्ये असं खांबा असायचा मोठा, हे का नाही? त्याला असं एक दोरी बांधलेली असायची, अशी मोठीच्या मोठी रवी, असं मोठंच्या मोठं गाडगळ, त्याच्यामध्ये रवी सोडायची आणि माता माऊली असं घुसळण करायचं, आहे का नाही? आणि मग लोणी यायचं वर. काय यायचं? लोणी. आता बाया गिलासात ताक करायला अवघड आहे का नाही? एवढी एवढी रवी, एवढ्या वेळेला गिलास, आहे का नाही? त्यात रवी घालते, असं 2-3दा असं असंच करते, लगेच ती पटकन लोणीवर येते, आहे का नाही? असं वर काढल्याबरोबर रवीला चिटकले राहते लोणी, आहे का नाही? ती म्हणते, ए माय, कोणाकोणाला तरी देऊ. फस्त उगा आता कोणाच्या दाडात घालू एवढंच खाते निवांत, आहे का नाही? सगळं गेलं, ते जुनं ऐश्वर्य निघून गेलं आता. हा. आणि मग ते मंथन करायचं ठरलं.
फक्त मुद्दा एक कायम लक्षात राहू द्या, म्हाळसाईचा जन्म कसा झाला इथं फक्त राहा तुम्ही. आणि मग पुढे मंथन करत असताना मंदराचल नावाचा पर्वत आणला आणि त्याची रवी केली. वासुकी नावाच्या नागाचा दोर केला आणि मंथन चालू झालं. आणि मंथनामधून एक एक रत्न बाहेर पडायला लागलं. सर्वात अगोदर हलाहल नावाचं विष आलं. आशुतोष महादेवानं ते प्राशन केलं. कंठ निळा झाला म्हणून भगवंताला नाव पडलं निळकंठेश्वर. बोलिये निळकंठेश्वर भगवान नमः. पार्वतीपदेश हर हर महादेव. पुढे 14 रत्न निघाली त्या समुद्र मंथनामधून. उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, राजा बळीला दिला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला, इंद्राने घेतला. कल्पवृक्ष निघाला, पारिजातक निघालं, स्वर्गात गेलं. सांगू तुम्हाला, चंद्रमा निघाला. अनेक प्रकारचे रत्न निघायला लागले त्या समुद्र मंथनातून. अशामध्ये लक्ष्मी निघाली, श्रीहरी विष्णूंना दिली. कौस्तुभ निघाला, श्रीहरी विष्णूंना देण्यात आला. गोड वृत्तांत आहे. आणि मग त्याच्यामधून मदिरा निघाली बरं का. दारू कुठून निघाली? समुद्र मंथनातून निघाली. ती दैत्यांना देण्यात आली. म्हणून आज सुद्धा दैत्य दारू पितात. रस्ता पुरत नाही हो, हे का नाही? लय अवघड आहे. दोघ जण असे पिले काहीच कळना. गावाकडे निघाली, पोटात भूक लागली, तहान लागली, गावाच्या जवळ आली. गावाच्या जवळ आल्याच्या नंतर म्हटले चला पाटलाच्या विहिरीवर पाणी तरी पिऊ. भूक लागले, पोटात तहान लागली. अशामध्ये आले पाटलाच्या विहिरीवर. तर जुना काळ होता, मोटरी नव्हत्या, तिथं होता पोहरा. एक जणांना काय केलं, पोहरा घेतला आणि पाण्यात टाकला. ते पोहऱ्यानं पाणी काढायला गेले, हे गणे. ते म्हटलं थांब रे. एक जण म्हटलं थांब. अरे मग काय झालं? ते म्हणला चंद्र विहिरीत पडला. काय म्हणला? चंद्र विहिरीत पडला. अगोदर चंद्र काढू म्हणला, पुन्हा पाणी पिऊ. आता पडला होता का विहिरीत? हे का नाही? मद्यपी बरळे भलतिया छंदे, हे का नाही? मग आता कसा काढायचा? ते म्हणला पवऱ्यात घालून काढायचा. टाकला पवरा. आता ते पवरा टाकल्याबरोबर चंद्राचं प्रतिबिंब हलायला लागलं इकडे तिकडे. हल्लं की ते म्हणला हे तिकडे गेला, तिकडे गेला, हे का नाही? बेजार झाले. एक तासभर पवरा टाकायचा, वर काढायचा, पवरा टाकायचा, वर काढायचा. अशामध्ये हे आता काढूच म्हणला काही करून, हे का नाही? पवरा टाकला आणि वडायले आणि पवरा लागला पायरीला, हे का नाही? अडकला असा पवरा. लागले वडायला जोरात. दाव तुटल्याबरोबर हे उताने पडल्याबरोबर नजर गेली आकाशात. ते म्हटले बघ कसा एका झटक्यात काढला का नाही? अरे गाढवानो पडलाच नव्हता रे. काय पिल्यावर काय होईल सांगता येत नाही, हे का नाही? मदिरा दैत्यांना देण्यात आली. आणि पुढे समुद्र मंथनातून अमृत निघालं. याला स्पष्ट करा थोडं. अमृत निघाल्याच्या नंतर आता हे अमृत कोणाला द्यायचं? दैत्यांना तर प्राप्त झालं नाही पाहिजे. आणि मग भगवंताने मोहिनी अवतार धारण केला. मोहिनी अवतार धारण केल्याच्या नंतर सगळं अमृत देवांना देऊन टाकलं भगवंताने. आणि भगवान शंकर मोहिनी अवतारावरती एवढे भाळले, लुप्त झाले भगवान शंकर. माझ्या श्रीहरी विष्णूंनी सांगितलं प्रभू कळलं मला, माझं मोहिनी रूप तुम्हाला आवडलेलं आहे. कालांतराने हेच मोहिनी रूप मी परांबा भगवती पार्वती मध्ये विलीन करतो. आणि तुम्ही ज्या वेळेस मार्तंड अवतार घ्याल त्यावेळेस मोहिनी रूपामध्ये म्हाळसा म्हणून
मी तुमच्या जोडीला येईल. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि पुढे ज्या वेळेस माझ्या भगवंतांनी मल्हारी मार्तंड अवतार घेतला त्यावेळेस म्हाळसाई म्हणून मोहिनीचं रूप परांबा भगवती पार्वती मध्ये प्रविष्ट केलं आणि तीच परांबा भगवती पार्वती म्हाळसाई म्हणून या भूतलावरती जन्माला आली. बरं का, गोड कथा आहे तिच्या जन्माची सुद्धा. लग्नासाठी नवरा नवरी केली का तयार? केले का नाही? नाही करायला पाहिजे होतं, का बरं नाही केलं? असो, उद्या करू बानाईच्या लग्नाला, चालतंय का? करायचं का नाही? ठीक आहे, बघू तुमच्या हे ना. पुढे मल्हारी मार्तंडाने भूमीवरती अवतार घेतला, मनी मल्हाचा संहार केला आणि म्हाळसाई सोबत मल्हारी मार्तंडांचा विवाह झाला. गोड कथा आहे. म्हाळसाई कुठं आली? नेवासे नावाचं गाव आहे, तुम्हाला इतिहास माहित आहे. त्या गावामध्ये एक वाणी कुटुंब राहत आहे, पोटी संतान नाही. पुत्र हिनश्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. बघा, तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी थांबा, बस स्टँडला थांबा किंवा कुठेही थांबा, जर एखादी अनोळखी स्त्री जर तुमच्या जवळ आली आणि तुमची जर तिची ओळख झाली तर ती तुम्हाला विचारत नाही, माय तुम्हाला शेती किती आहे, ऊस किती आहे, विचारत नाही गांजा किती आहे शेतात, म्हणजे ते नाही, तसलं नसतं, असं विचारत नाही. हे कणे तुम्हाला बंगले किती आहेत विचारते का? तुम्हाला प्लॉट किती आहेत विचारते का? तुमच्या बँकेत पैसे किती विचारते का? अंगावरती सोनं नाणं विचारते का? मग काय विचारते? बोला की काय विचारते? मुलं बाळ हेच विचारते ना, हे का नाही? आणि मग त्या वाण्याच्या घरी, त्या वाण्याचं नाव आहे तिमसेट वाणी, आणि त्याच्या घरी पुत्र संतान नाही. महादेवाचा अत्यंत भक्त आहे तो. दररोज आशुतोष महादेवाला प्रार्थना करू, प्रभू ऊस उजवली पाहिजे रे. तेवढ्यामध्ये परांबा भगवती प्रकट झाली आणि आकाशवाणी दिली, मी तुझ्या घरी म्हाळसा रूपानं येणार आहे. आणि तिमसेटवाण्याच्या घरी परांबा भगवती शक्ती म्हाळसा रूपाने आली. इकडे खंडेराय, इकडे म्हाळसा. त्या म्हाळसेने सुद्धा आशुतोष महादेवाची मनोमन आराधना करावी. बरं का, ज्या वेळेस सतीनं दक्षाच्या यज्ञामध्ये आपला देह ठेवला त्यावेळेस सतीनं सुद्धा एकच वरदान मागून घेतलं होतं, ऐका, जन्म जन्म पती शिव अनुरागा. सती मरत सन हरिबर मागा, जन्म जन्म पती शिव अनुरागा. बरं का, मागतात ना माता मावल्या. कधी? पौर्णिमेला. कोणत्या पौर्णिमेला? फाल्गुन महिन्यातल्या होळीच्या पौर्णिमेला. कधी असते? वडाला दोरे गुंडाळायचं कधी असते? वट पौर्णिमेला, आहे का नाही? त्या वडाला दोरे गुंडाळायचे. वडा पाव, वडा पाव. चुकायले का काही? सांगत जा, आहे का नाही? ते वडाला दोरे गुंडाळतात, आहे का नाही? कशासाठी? त्या वडाचा दम गुडतोय. कशासाठी? 7 जन्मापर्यंत तोच पती प्राप्त व्हावा म्हणून गुंडाळतात की नाही? कशाला? त्याच्या टकोरीवर मिऱ्या वाटा, आहे का नाही? मला एक जणांना प्रश्न केला, महाराज वट सावित्री पौर्णिमेला माता मावल्या वडाला दोडा गुंडाळतात. म्हणलं कशासाठी रे? नाही म्हण की तुम्हाला माहित आहे की 7 जन्म तोच पती प्राप्त व्हावा म्हणून. मग तुझं काय म्हणणं आहे? ते म्हणलं 7 जन्म तीच बायको मिळावी असं वाटत असेल तर काय करावं? म्हणलं येड्या बाबडीला गुंडाळ, आहे की नाही?
गुंडाळतात. परांबा भगवती सतीनं सुद्धा जन्म जन्मपती शिव अनुरागा, ज्या ज्या वेळेस महादेव अवतार घेऊन येतील त्यावेळेस मीच त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे, हे कुणाचं मत आहे? परांबा भगवती शक्तीचं मत आहे. आणि या न्यायाने म्हाळसाई सुद्धा प्रकट झाली बरे का. आणि खंडेरायाचं लग्न कुठं लागलं हो? शिरडोनात. कुठं? एकुरकेत. कुठं सांगा की कुठं लागलं? पालीला. बरं का. का बरं लागलं पालीला? गोड कथा आहे तिची, एकदा नामचिंतन करा. पाली क्षेत्राची कथा बघू आपण. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शिव आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शिव आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शिव आएंगे. मेरे
पार्वती शिव हर हर महादेव. म्हाळसाईच्या अंतकरणाची ओढ आहे. शिव आएंगे आएंगे शिव आएंगे, शिव आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्म के सारे पाप कट जाएंगे शिव आएंगे, मेरा जन्म सफल हो जाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए शिव आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे शंभू आएंगे. म्हाळसाईच्या अंतःकरणामध्ये सतत त्या भगवंताच्या विषयी ओढ आहे. हळूहळू हळूहळू म्हाळसाई तिमसेट वाण्याच्या घरी लहानाची मोठी होऊ लागली. आनंद आहे बरं का माय. ज्या घरामध्ये मुलगी आहे ना त्या घरामध्ये मांगल्य आहे, ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घरामध्ये लक्ष्मी आहे, ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घरामध्ये आनंद आहे बरं का. मुलगी घराची लक्ष्मी असते. आता जरा बरं झालंय, तर मागचा काही काळ असा विचित्र होऊन गेला. माईच्या पोटामध्ये मुलगी म्हटलं आहे का नाही, नाक मुरडायचे आहे का नाही. कशाला, वंशाला दिवा पाहिजे आहे का नाही. ते दिवा नसते, ते तो का दिवा असतो का. तो दिवा नसतो आहे का नाही. मी सांगत असतो तो दिवा नाही, तो हँडगा आहे. कधी कुठं कसा लावील सांगता येत नाही आहे का नाही. मुलगी ही घराचं मांगल्य असते बरं का. जुन्या काळामध्ये बऱ्याच मुली मायेने पोटात मारल्या हो बरं का. त्याच्यामुळं आज कमी पडायल्या. तेव्हा जर नसत्या मारल्या ना तर आज नसत्या कमी पडल्या आहे का नाही. कठीण आहे, पोराला पोरगी मिळायला तयार नाही. त्या गर्भामध्ये ते बाळ बोलतंय. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पणती विसरवाई. काय म्हणतात ते
बाळ म्हणालो, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या येवल्याशा कानाना हो, माझ्या चिमुकल्या कानाना तुझी गुजबुज वंशाच्या नको पण ती विसराय, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, प्रत्येकाला सांभाळणारा तुझी जगवाणी करण्याची संधी मला नको मुलीचा सांभाळ केला पाहिजे. वाजवा वाजवा, तुमच्याबद्दल आहे ना, वाजवा. मुलीचा सांभाळ केला पाहिजे. घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड, भाव बघायला त्याच्या मनाची वाड, लेख माहेराच सोन लेख सोख्याचं औषध, लेख पासरीची धून लेख अंगणी पैंजण, लेख चैतन्याचे रूप लेख अल्लड चांदण, लेख रंगाच शिवपण लेख गंध हळद मन, लेख परत्याचे धन बाबा फुटतो आतून, आला मोठलेला क्षण, शुभ शुभ काय आहे मुलगी? बरं का, मुलगी मांगल्य आहे, मुलगी लक्ष्मी आहे, मुलगी शक्ती आहे. तिला जपा, तिला मोठं करा. बरं का, किती बहुमूल्य आहे मुलगी. ऐका, एकदा काय झालं बघा, एका मुलीने आपल्या बापाला प्रश्न केला, बाबा बोल बाळा, म्हणे
माझ्यावरती एवढे बंधन लादता, एवढे बंधन. कुठंच आहेस, कायच करतेस, कधीच घरी येतेस, कुठेच थांबलीस, एवढं माझ्यावरती लक्ष. बापानं भरलेल्या डोळ्यांना आपल्या लेकराकडे पाहिलं. बाळ, मी तुला का जपतो माहित आहे का? बापानं स्कूटीवरती बसवलं मुलीला आणि घेऊन गेला एका लाकडाच्या अड्ड्यावर. सांगितलं, बाळ, हे बघ कसे ओंडके पडले तिकडं तिकडं. बाबा, मी तुम्हाला प्रश्न काय केलाय? तुम्ही मला कुठं घेऊन आला इकडे? अशामध्ये बापानं सांगितलं, ग सांगतो बस. दगडाच्या खणीवर गेला बाप. मोठे 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 दगड दाखवले. पुढे एका हार्डवेअरच्या दुकानासमोर आला. ते लोखंड पडलेलं दाखवलं. आणि सगळ्यात शेवटी बाप सोनाराच्या दुकानात गेला. तो मित्रच होता ना त्या मुलीच्या बापाचा. त्यानं सांगितलं, या वेळेला कस काय आला रे? तुझ्याकडं काम आहे म्हटला. उघड म्हटलं ही तिजोरी. 7 चाव्या लावून त्यानं ती तिजोरी उघडली. बाबा, तुमचं काय चाललंय मला कळत नाही. बाळ, तुझा दादा त्या ओंडक्यासारखा आहे, तुझा दादा खणीवरच्या दगडासारखा आहे, तुझा दादा त्या दुकानाच्या समोर पडलेल्या लोखंडासारखा आहे. बेटा, तू या तिजोरीतल्या सोन्यासारखी आहेस, म्हणून मी तुला जपतो. एवढं लेकीला जपलं पाहिजे बरं का. मुलगी घराची इज्जत असते बरं का. म्हणून तिच्यावरती संस्कार अगदी योग्य केले पाहिजे माईबापांनी बरं का. म्हाळसाई लहानाची मोठी होते. मोठी शिवभक्त आहे. पार्थिव शिवलिंग तयार करावं, त्याला अभिषेक करावा. त्याच्या समोर बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय स्तुत्यं, श्री शिवाय स्तुत्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमः पार्वते महादेवाची भक्ती करता 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 म्हाळसाई मोठी व्हायला लागली. आणि पुढे म्हाळसाईचं लग्न ठरलं खंडेराया सोबत. मला वाटतं उद्या जर नवरा नवरी केले आणि लग्न लावलं तर चालेल का नाही? कसं करायचं? उद्या सुंदर लग्न सोहळा पार पडू, बानाईचा आणि दोन्ही करू. उद्या बानाईचं लावायचंच ना आपल्याला. अगदी एक नवरदेव नवरी करवला करवली आहे का नाही, ते असं मधून येणार. बहारो फूल बरसाव, ते मध्ये येणार पण असं एकमेकाच्या हाताला धरून आहे का नाही. करू आपण उद्या, करायचं ना आहे का नाही. आता वेळही झाला, 11 वाजले. तुम्ही करायच्या आत मी आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. उद्याच्या